हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट इलिस्ट्रेशन नंबर 5 पेज नंबर 34 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. मिस्टर सुदर्शन ट्रेडर्स इन अ पार्टनरशिप firm in which Ram and Krishna are partners sharing profits and losses in the ratio 1:1. 1:1 म्हणजे इक्वल आहे, त्यांचा रेशो इक्वल आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स, आपल्याला खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. प्रिपेअर फायनल अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 2018-19 म्हणजे आपल्याला इयरचं 2018-19 ह्या इयरचं फायनल अकाउंट तयार करायचं आहे. फायनल अकाउंट म्हणजे काय, तर तुम्हाला एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करायचं आहे आणि तिसरी बॅलन्स शीट ओपन करायची आहे. तुम्हाला इथं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. आपलं इयर संपलेलं आहे 31 मार्च 2019ला. आपण पेन्सिलनी तर नोट करायचं आहे. तर इथं तुम्हाला ह्या बाजूला डेबिट बॅलन्स दिलेले आहे. डेबिट बॅलन्सचा अर्थ आहे एक तर ते ट्रेडिंगच्या डेबिटला जाणार आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार आहेत किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आणि जो हा क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे त्याचं पोस्टिंग एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार आहे. अपवाद काय आहे, परचेज रिटर्न, सेल्स रिटर्न अँड ड्रॉईंग. तर बघा, हा ओपनिंग स्टॉक आहे, बॅलन्स डेबिट आहे ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅपिटल लायबिलिटीला, करंट अकाउंट आज आपल्याला ओपन करायचं आहे कारण करंट अकाउंट दिलेला आहे आणि त्याला ॲडजस्टमेंट पण आलेले आहेत म्हणून. तर करंट अकाउंटचा हा बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे इथं. तर काय करायचं असतं, नेहमी बघा, आता बघायचं डेबिट बॅलन्स असेल, डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे तो तुम्हाला बघायचा आहे आणि तसं मग तुम्हाला पोस्टिंग करायचं आहे. आता इथं बघायचं आहे की कृष्णाचा बॅलन्स, रामचा बॅलन्स कुठला आहे, बघा रामचा बॅलन्स आहे क्रेडिट, तर मग तो क्रेडिटला जाईल. क्रेडिट बॅलन्स असेल तर क्रेडिटला पोस्ट करायचा आहे आणि डेबिट बॅलन्स असेल तर डेबिटला पोस्ट करायचं आहे. म्हणजे करंट अकाउंटच्या हा रामचा क्रेडिटला जाणार आहे आणि कृष्णाचा डेबिटला येणार आहे कारण 4,000 हे डेबिट बॅलन्स आहे आणि 8,000 हा क्रेडिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स डेबिटला ठेवायचा करंट अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिट बॅलन्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. परचेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. इथं पाहिजे तर तुम्हाला डेबिट क्रेडिट लिहायची गरज नाही कारण डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिट आणि क्रेडिट म्हणजे क्रेडिट म्हणून. सन्ड्री डेटर्स ॲसेटला, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला, बिल्स रिसिवेबल ॲसेटला, बिल्स पेएबल लायबिलिटीला, कमिशन प्रॉफिट अँड, आता बघायचं इथं डेबिट बॅलन्स आहेत का, कारण कमिशन डिस्काउंट हे डबल असतात म्हणजे डेबिटला पण असतो आणि क्रेडिटला पण असतं, इंटरेस्ट. तर हे आयटम दोन्ही बाजूला असतात म्हणून अमाऊंट बघायची. डेबिट बॅलन्स आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, फर्निचर ॲसेटला, प्लांट अँड मशिनरी ॲसेटला, RDD स्किप करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट ॲसेटला, लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन म्हणजे तुम्ही काय केलं आहे, लोन कोणाला तरी दिलं आहे. गिव म्हणजे बघा इथं गिव म्हणजे आपल्याला आपण म्हणतो ना गिव मी म्हणजे देणे, तर त्याचा अर्थ आहे दिलं आहे. तुम्ही लोन कोणाला तरी दिलं आहे किंवा ॲडव्हान्स कोणाला तरी दिला आहे म्हणजे तुम्हाला तो मिळणार आहे आणि बॅलन्स पण त्याचा डेबिट आहे म्हणून ते ॲसेटला येणार आहे. आपण लोन दिलेलं आहे, नॉट टेकन. तर लोन किंवा आपण कोणाला तरी डिपॉझिट कोणाला तरी दिलेलं आहे ते आपल्याला परत मिळणार आहे म्हणून ते ॲसेटला येईल. इन्शुरन्सचा बॅलन्स आहे डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, गव्हर्नमेंट बॉन्ड आहे 12% आहे, ह्याला स्टार करा, हे येणार आहे ॲसेटला म्हणून इथं ए लिहून ठेवा, ॲसेटला येणार आहे आणि त्याला आपण स्टार काय केला, ह्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे 12% दिलं आहे आणि प्लस तुम्हाला ब्रॅकेटमध्ये तारीख दिली. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, ही ॲडजस्टमेंट खूपच वेगळी आहे, हिला आपण काळजीपूर्वक करणार आहोत. हे झालं आपलं पोस्टिंग. पहिली ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2019 ऑज एज व्हॅल्यूड ॲट ₹38,000. क्लोजिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला. त्याच्यानंतर लिहिलं आहे राम अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. तर रामला सॅलरी दिली 6,000. तर 6,000 सॅलरी दिली. आता ही सॅलरी पार्टनरची आहे आणि इथं जी तुम्हाला क्वेश्चनमध्ये सॅलरी दिली ही तुमच्या स्टाफची आहे. स्टाफची सॅलरी वेगळी असते आणि पार्टनरची सॅलरी वेगळी आहे. तर काय करायचं आहे, ही सॅलरी तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला पण येणार आहे. कृष्णाला कमिशन दिलं आहे 3% ऑन नेट सेल्स म्हणजे जे तुमचे सेल्स आहेत, इथं सेल्स दिलेत बघा 2,08,000. त्याच्यावर काय करायचं आहे, 3% कमिशन काढायचं आहे आणि ते कृष्णाला द्यायचं आहे. मग सॅलरी आणि कमिशन तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत आणि दुसरा इफेक्ट तो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे. मी तुम्हाला पुढं गेल्यानंतर सांगते. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5%.
पर ॲनम, म्हणजे इंटरेस्ट द्यायचा आहे कॅपिटलवर. तर मग आपण इथं कॅपिटलला स्टार केलेला आहे. पण इंटरेस्टचं पोस्टिंग कुठं करायचं आहे? एक तर त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहे, कारण बिझनेसला पार्टनरच्या कॅपिटलवर इंटरेस्ट द्यायचा आहे, पार्टनरला द्यायचं आहे. म्हणजे बिझनेसमधून व्याजाचे पैसे जाणार आहेत कोणाकडे? तर पार्टनर्सकडे. म्हणजे पैसे जाणार आहेत म्हणून हा लॉस आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. दुसरा इफेक्ट त्याचा करंट अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे. तर ही मी तुम्हाला नंतर पण समजून सांगणार आहे, आत्ता फक्त ओरली सांगते. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीला आपण स्टार करूया. त्याच्यानंतर आहे 3000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिसिवेबल. ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. त्यांनी असं सांगितलं की हा एक तुमचा कस्टमर आहे, म्हणजे सन्ड्री डेटर्स. कस्टमर म्हणजे कोण? सन्ड्री डेटर्स. आणि त्याच्याकडून 3000 रुपये तुम्हाला मिळायला पाहिजे होते, बट नॉट रिसिवेबल. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली असं लिहायला पाहिजे होतं, बट नॉट रिसिव्ड, मिळालं नाही. तर नॉट रिसिवेबल म्हणजे मिळालेलं नाही, याचा अर्थ आहे हे बॅड डेट्स आहेत, बॅड डेट्स. आणि हे आहेत न्यू बॅड डेट्स. ॲडजस्टमेंटमध्ये असतात ते न्यू असतात. आणि इथं जे क्वेश्चनमध्ये ट्रायल बॅलन्सला दिलेले बॅड डेट्स आहेत हे तुमचे ओल्ड आहेत. इथं एक बॅड डेट्सला स्टार करा आणि सन्ड्री डेटर्सला एक स्टार करा, कारण ते सन्ड्री डेटर्समधून लेस होणार आहे आणि बॅड डेट्समध्ये ॲड होणार आहे. त्याच्यानंतर आहे प्रीपेड इन्शुरन्स ₹500. इन्शुरन्सला स्टार करा. प्रीपेड आहे, प्रीपेड लेस होईल, त्याचा इफेक्ट ॲसेटला होईल. तर आपण काय करूया, सर्वात प्रथम क्वेश्चन आपण ड्रॉ करून घेऊया. काय केलं मी, इन द बुक्स ऑफ मेसर सुदर्शन ट्रेडर्स ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. एका पेजवर ओपन केला, दुसऱ्या पेजवर प्रॉफिट अँड लॉस घेतला आणि तिसऱ्या पेजवर मी बॅलन्स शीट ओपन केली आणि त्याच्याच खाली मी करंट अकाउंट ओपन केलेलं आहे. मी करंट अकाउंट कसा ओपन करायचा, कसा लक्षात ठेवायचा ते पण तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगणार आहे. सर्वात प्रथम आपण पोस्टिंग करून घेऊया. पोस्टिंगला बघायचं आहे तुम्हाला काय काय दिलेलं आहे आणि तसं तुम्ही काय करायचं आहे, पोस्टिंग करायचं आहे. तर आपण ना सर्वात प्रथम पोस्टिंग करणार आहोत. पोस्टिंग करताना पहिलं नाव बघायचं आहे, ओपनिंग स्टॉक आहे. तर ओपनिंग स्टॉक कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हा आपला ट्रेडिंग अकाउंट आहे, त्याच्या डेबिटला लिहिणार आहात तुम्ही ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉकचा अमाऊंट आहे 36,000, नेहमीच आउटरला येते. त्याच्यानंतर आहे कॅपिटल. कॅपिटल हा तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला येणार आहे. आपण ॲसेटला नाही, लायबिलिटीला येणार आहे. आपण इथं लिहिणार आहोत कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट. पहिलं नाव आहे राम. रामचं आहे 1,60,000. राम 1,60,000. आणि श्यामचं, कृष्णाचं आहे 80,000. कृष्णाचं आहे 80,000. ॲड करून लगेच बाहेर काढायच्यात. नेट प्रॉफिट वगैरे आपल्याला काही ॲड करायचं नाही. तर हे लक्षात ठेवा, फिक्स कॅपिटल मेथड आहे. हे कॅपिटल फिक्स आहे. बाहेर काढूया आपण. 6, 12, 13, 14, 4, 4, 1, 2. मला वाटते 2,40,000 येते. 2,40,000. तर हे झालं त्यांचं कॅपिटल, आपण बाहेर काढलं. त्याच्यानंतर आहे करंट अकाउंट. करंट अकाउंटचा बॅलन्स बघायचा. रामचा बॅलन्स आहे क्रेडिट. मग इथं लिहिणार आहात त्या अकाउंटला, त्या अकाउंटचं नाव येत नाही म्हणून आपण त्याला म्हणतो बॅलन्स. बॅलन्स BD. ब्रॉड डाऊन केला म्हणजे मागचा पुढं ओढून घेतलेला आहे. कॉलम बघायचा कोणाचा आहे, तर मला वाटतं हा रामचा क्रेडिट बॅलन्स आहे. रामच्या क्रेडिट कॉलममध्ये इथं लिहिणार आहोत आपण 8,000 आणि कृष्णाला डॅश. आणि कृष्णाचा येणार आहे डेबिटला, इथं लिहायचं टू बॅलन्स BD. रामच्या कॉलममध्ये नाही, कृष्णाच्या कॉलममध्ये येणार आहे 4,000. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम आहे परचेजेस आहेत 1,00,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू परचेजेस. आता तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे परचेजेस दिलेले आहेत त्या परचेजेसला आपल्याला बाहेर लिहायचं आहे, कारण रिटर्न्स नाही आहेत म्हणून. तर आपण बाहेर लिहिणार आहोत 1,00,000 आणि त्याला ॲडजस्टमेंट पण नाही. 1,00,000 बाहेर लिहिलं. त्याच्यानंतर आहे
सेल्स येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 2,08,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. इथं लिहिणार आहोत आपण बाय सेल्स 2,08,000 आउटरला, कारण सेल्स रिटर्न नाही आहे त्याच्यामध्ये म्हणून. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स ॲसेटला येणार आहे, त्याला एक स्टार आहे, ते आतमध्ये येतील. अमाऊंट पण लिहून घेऊया आपण. सन्ड्री डेटर्स अमाऊंट आहे 1,73,500 1,73,500 आणि त्याच्या खाली आपल्याला एकच स्टार आहे म्हणून एक लाईन सोडायची आहे, एक लाईन पुष्कळ झाली. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला येईल. तर लायबिलिटीला आपण ना इथं डायरेक्ट तुम्ही इथं लिहिलं तरी चालेल, कारण कॅपिटल आपलं बाहेर आलेलं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 41,800. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल ॲसेटला येईल. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 47,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल लायबिलिटीला 21,000. त्याच्यानंतर आहे कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहे, कारण डेबिट बॅलन्स आहे 2,800. एक लाईन स्किप करायची आहे, त्याच्या खाली लिहूया आपण कमिशन 2,800 आउटरला, कारण हे कोणाचं कमिशन आहे? सेल्समनचं कमिशन आहे. त्याच्यानंतर आहे वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 1,760. वेजेस नंतरचा ॲटम आहे सॅलरीज 3,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सॅलरी ही स्टाफची आहे. सॅलरीज आहे 3,000. सॅलरीज नंतर आहे फर्निचर ॲसेटला फर्निचरची अमाऊंट आहे 25,000. स्टार नाही आहे म्हणून आपण त्याला बाहेर लिहिणार आहोत 25,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी 63,000. स्टार आहे, आतमध्ये लिहिणार आहोत प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी 63,000 आतमध्ये. ह्याच्या खाली एक डॉट देऊन ठेवायचा म्हणजे आपल्या लक्षात येतं ह्याला ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आहे RDD स्किप करायचं आहे. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला एक लाईन सोडू पाहिजे तर आपण, कारण कधी कधी ना डेप्रिशिएशनचं स्पेलिंग बसलं नाही काय तर मग तुम्हाला एखादी लाईन लागू शकते एक्स्ट्रा, म्हणून मी 2 लाईन सोडलेत. ॲक्च्युली एकाच लाईनची गरज आहे. इन्व्हेस्टमेंट आहे 10,500 आउटरला. त्याच्यानंतर आहे लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन, म्हणजे लोन आपण दिलं आहे किंवा ॲडव्हान्स म्हणजे डिपॉझिट. लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन अँड आहे हे लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन 35,240. 35,240 लिहिलं. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, त्याला स्टार आहे 2,500. 2,500 स्टार आहे म्हणून आपण एक लाईन स्किप करायची आहे. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स, त्याला पण एक स्टार आहे आणि वर RDD पण एक आहे, तर ह्याला 2 स्टार करा. बॅड डेट्सला काय करा 2 स्टार करा, कारण एक आहे ह्या न्यू बॅड डेट्सचा आणि हा दुसरा आहे तो ह्या RDDचा आहे, म्हणून बॅड डेट्सला 2 स्टार करा. मग तुम्हाला 3 लाईन लागणार आहेत. मग इन्शुरन्सच्या खाली लिहायचं आहे 2 बॅड डेट्स.
त्याच्याखाली तुम्हाला 2च लाईन लागणार आहे, तुम्ही 3 सोडल्या तरी चालतील. बॅड डेट्सची अमाऊंट आहे 500 आतमध्ये. त्याच्यानंतर आहे 12% गव्हर्मेंट बॉन्ड. ॲसेटला येईल 12% गव्हर्मेंट बॉन्ड, गव्हर्मेंट बॉन्ड्स. अमाऊंट आहे 15,000. आता ही ना ॲडजस्टमेंट आपण लगेच करून टाकायची आहे, कारण परत आपल्या लक्षात राहत नाही म्हणून. कधी कधी आतमध्येच अमाऊंट राहतात, त्या बाहेर काढल्या जात नाहीत म्हणून. तर आपण काय करू, वर्किंग करूया. इथं मी तुम्हाला वर्किंग नोट करून दाखवते. वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट्स एक आहे 12% गव्हर्मेंट बॉन्ड. आता इथं अमाऊंट आहे 15,000 आणि ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे तारीख 1 जानेवारी 2019. ही लक्षात ठेवा. हे लिहिलं आहे इथं ब्रॅकेटमध्ये, परचेज 1 2019 म्हणजे 1 जानेवारी 2019. 1 जानेवारीला. आता याचा अर्थ समजून घ्या. तुम्ही काय केलं आहे, गव्हर्नमेंटच्या बॉन्डमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत. असं समजा की जसं काय आपण बँकेत पैसे ठेवलेत. किती ठेवलेत तर 15,000. व्याज किती मिळणार आहे, इंटरेस्ट किती मिळणार आहे 12%. मग आता तुम्ही विचार करा, आपण कधी पैसे ठेवलेत, जानेवारीमध्ये ठेवलेत आणि आपलं इयर कधी संपतं 31 मार्चला. म्हणजे इथं तुम्ही 1 जानेवारीला ठेवलेत पैसे गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये. असं समजू की आपण बँकेत ठेवलेत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. इथं आपलं इयर संपणार आहे 31 मार्च 2019ला आपलं इयर संपणार आहे. म्हणजे आपल्याला ह्या महिन्याचं व्याज मिळेल, ह्या महिन्याचं व्याज मिळेल, ह्या महिन्याचं व्याज मिळेल. म्हणजे 3 महिन्याचं इंटरेस्ट आपल्याला मिळेल. मग आपण कसं काढायचं तर 15,000वर 12%. पहिलं 12% काढून घ्या. 12% किती येतं आहे बघा. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले म्हणजे तुम्ही किती मिळालं बघा. 150 इंटू 12. 12 5 60, 12 1 12 आणि 6 18. 1800 किती मिळालं 1800. परत तुम्ही 3 महिन्याचे किती मग, कारण 3 महिन्याचे इंटरेस्ट मिळणार आहे. हे पूर्ण एका वर्षाचं आहे. 1800 आहे. हे पर ॲनम आहे. एका वर्षाला एवढं तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे. पर ॲनम ए आहे हा, पर ॲनम. मग आपण 3 मंथचं काढू. 3 मंथ्स 3 डिवाइड बाय 12. 3 4 12. 4 1 4, 4 7 8 4 4 8 4 3 12 4 25 4 4 8 4 3 12 4 चौक 16. 2 राहिले 4 25 450. किती आलं 450 पर मंथ. पर मंथ. मग एक आपल्याला 3 पर मंथ नाही 3 महिन्याचं काढलं आहे आपण. 3 मंथ्स. हे 3 महिन्याचं आहे. तुम्हाला अजून एक फॉर्म्युला सांगते बघा कसं काढायचं. 15,000 इंटू 12% इंटू 3 मंथ्स. असं पण तुम्ही काढू शकता बघा. ह्या 12ला हे 12 गेले, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 150 इंटू 3, 15 3 45. 450 3 मंथचं इंटरेस्ट आहे. 3 मंथ. थांबा इथं लिहिते. 3 मंथ्स इंटरेस्ट 450 रुपीज 450. तर ही तुमची महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. ही तुम्ही चांगली करा. आणि इंटरेस्ट मिळणार आहे म्हणून आपलं मुद्दल पण म्हणजे प्रिन्सिपल पण आपल्याला मिळणार आहे आणि इंटरेस्ट पण मिळणार आहे. म्हणून आपण दोघांचं ॲड करणार आहे. आपल्याला टोटल किती मिळणार आहेत ते 15,000 पण आपल्याला मिळणार आहेत. 15,000 ही तर तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. हे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. प्लस तुम्हाला त्याच्यावर इंटरेस्ट पण मिळणार आहे. म्हणून आपण इथं लिहिणार आहे ॲड इंटरेस्ट 450 आणि मग बाहेर येईल 15,450. ह्याचा दुसरा इफेक्ट हे इन्कम आहे आपलं. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला एक लाईन स्किप करायची, खाली लिहायचं इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. $450.
आपण लिहिलं. त्याच्यानंतर पोस्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट करायचे आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 1 पहिलं सांगितलं स्टॉक आहे क्लोजिंग स्टॉक 38,000 एक येतो, एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तुम्ही इथं लिहिणार आहात बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे 38,000. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिणार आहात क्लोजिंग स्टॉक 38,000. पहिली ॲडजस्टमेंट संपली. दुसरी आहे राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. आता तुम्हाला ना मी एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट किंवा अकाउंट सांगणार आहे. तर तो बघा असा आहे करंट अकाउंट. करंट अकाउंट कसा बनतो ते पण समजून घ्या. खूप सोपं आहे करंट अकाउंट. तर करंट अकाउंटला काय केलं जातं बघा, थोडासा आखून घेते तुम्हाला समजवण्यासाठी. आता इथं 2 पार्टनर आहेत म्हणून 2 कॉलम केले. 3 पार्टनर असते तर 3 कॉलम केले असते आपण. तर 2 पार्टनर आहेत म्हणून आपण 2 कॉलम केले. तर आता इथं आहे राम आणि इथं आहे कृष्णा. हे आहे पर्टिक्युलर्स. ही डेबिट साईड, इथं पर्टिक्युलर्स, हे राम आणि हा कृष्णा ही क्रेडिट साईड. तर असा आपला हा अकाउंट असतो. आता ह्या अकाउंटला क्रेडिट साईडला काय येतं, क्रेडिट बॅलन्स असेल तर क्रेडिटला, डेबिट बॅलन्स असेल तर डेबिटला. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय होतं बघा, इथं बुक्समध्ये तुम्हाला रामचा क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. बघा इथं रामचा कुठं गेलं करंट अकाउंट, हा रामचा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून रामच्या ह्या कॉलममध्ये आपण इथं 8,000 लिहिलं आणि त्याला म्हणलं टू बॅलन्स BD, सॉरी बाय बॅलन्स BD असं लिहिलं. आणि कृष्णाचा आहे तो डेबिट बॅलन्स आहे. बघा इथं कृष्णाचा डेबिट आहे डेबिट कॉलममध्ये म्हणून आपण इथं लिहिलं टू बॅलन्स BD 4,000, सॉरी कृष्णाचा आहे 4,000 म्हणून कृष्णाच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहिली 4,000. आपण इथं ॲन्सरमध्ये पण पुट केलं. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा जो क्रेडिट साईड आहे ना, जे पार्टनरला मिळणार आहे ते सगळे ह्या साईडला येतं. पार्टनरला काय काय मिळतं बघा, त्याला काय मिळतं, सॅलरी मिळते. कोण देतं, बिझनेस देतो म्हणजे सॅलरी. अजून काय मिळतं, कमिशन. अजून काय मिळतं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, हे एवढं त्या पार्टनर्सना मिळत असतं. जे पार्टनरला मिळतं ते त्याच्या क्रेडिटला येतं. आणि जे पार्टनर बिझनेसला देतो, म्हणजे पार्टनरला मिळत नाही, जे पार्टनर बिझनेसला देतो हे घेतो आणि हा देतो. डेबिटला काय येतं, देतो म्हणजे काय येतं तर ड्रॉइंग म्हणजे त्यानं गुड्स घेतला असेल किंवा कॅश घेतली असेल तर बिझनेसला त्याला परत द्यावी लागते म्हणून. अजून काय येतं तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, हे नावं ह्या साईडला येतात. असा आपला असतो करंट अकाउंट. लक्षात ठेवायला खूप सोपं. जे पार्टनरला मिळतं ते क्रेडिटला आणि जे पार्टनर बिझनेसला देतो ते त्याच्या डेबिटला. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे की रामला सॅलरी दिली 6,000 रुपीज. मग कुठे येणार आहे तर पार्टनरच्या क्रेडिटला, करंट अकाउंटच्या क्रेडिटला. मग नाव काय लिहायचं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कारण ह्या अकाउंटचं नाव तिकडं असतं आणि त्या अकाउंटचं नाव इकडं असतं म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहायचं सॅलरी. कॉलम कोणाचा, रामचा, कारण रामला दिली सॅलरी, रामचं नाव आहे म्हणून रामच्या कॉलममध्ये 6,000, कृष्णाच्या कॉलममध्ये डॅश. आणि ह्याचा सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण ही सॅलरी आहे, एक्सपेन्सेस आहे म्हणून. तर इथं लिहायचं इथं नाव लिहायचं करंट अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहायचं राम्स सॅलरी 6,000 आउटरला. आता परत दुसरं ॲडजस्टमेंट त्याच्याच पुढं कंटिन्यू केलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेलवर 3% त्याला कमिशन द्यायचं आहे. मग आपण कमिशनची अमाऊंट शोधूया वर्किंग नोटमध्ये. सेल्स बघा इथं आहेत 2,08,000 हे सेल्स आहेत. हे काय आहेत, सेल्सची अमाऊंट आहे. त्याच्यावर किती टक्के तर 3%, 3%. मग ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले, 2,080 ही अमाऊंट इंटू 3.
3 0 जा 0, 8 3 24, 3 0 जा 0, 0 + 2 2, 3 2 जा 6, 6240 ही कमिशन आहे. मग कमिशन आपण कुठं पुट करतो तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथं लिहिणार आहोत बाय प्रॉफिट अँड लॉस, कारण ह्या अकाउंटचं नाव तिकडं लिहायचं असतं आणि त्या अकाउंटचं नाव इकडं लिहायचं, ब्रॅकेटमध्ये लिहायचं कमिशन. कमिशन कुणाला दिलं तर कृष्णाला दिलं. किती दिलं 6240. तर ही कमिशनची अमाऊंट आपण इथं पुट केली. आता याचा दुसरा इफेक्ट कुठं होणार आहे, इथं नाव लिहायचं आहे टू करंट अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहायचं कमिशन. कृष्णाच कमिशन लिहायला पाहिजे होतं, बट असू द्या. 6240 इथं लिहायला पाहिजे 6240. तर ती कमिशन तुम्ही इथं म्हणा कृष्णाचं कमिशन. झाली आपली ही ॲडजस्टमेंट. नेक्स्ट ह्याचे 2 इफेक्ट केले. एक केलं करंट अकाउंटला, म्हणून ह्या अकाउंटचं नाव त्या अकाउंटला आणि त्या अकाउंटचं नाव ह्या अकाउंटला असं करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपण घेतलं कमिशन, कॉलम कृष्णाचा. तर कॉलम चुकवू नका. चुकून जरी तुम्ही रामच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहिली तरी चुकणार आहे, किंवा रामच्या अमाऊंट कृष्णाच्या कॉलममध्ये लिहिलं तरी पण चुकणार आहे. तर त्याच्यानंतर आहे नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम. 5% काय करायचं आहे, इंटरेस्ट द्यायचं आहे कॅपिटलवर. तर मग आपण इथं करू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल वर्किंग नोट करून घेऊया. कॅपिटल आहे रामचं आहे 1,60,000. त्याच्यावर 5% 5% त्याला व्याज द्यायचं आहे, त्याला मिळणार आहे 1,600 × 5. 5 0 जा 0, 5 0 जा 0, 5 6 जा 30, 5 1 जा 5 + 1 8,000. 8,000 आलं त्याचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल रामचं. मग कृष्णाचं किती आहे कॅपिटल 80,000 आहे. बघा इथं आहे 80,000 कृष्णाचं कॅपिटल, इंटू त्याच्यावर 5% इंटरेस्ट. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, 800 × 5, 8 5 जा 40 आणि 1 2 0. हे झालं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हे झालं कृष्णाचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, हे झालं रामचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठे शो करायचं आहे, हे त्या मिळणार आहे त्यांना, म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला इथं लिहायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इथं आपण लिहूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. रामच्या कॉलममध्ये 8,000 आणि कृष्णाच्या कॉलममध्ये 4,000. तर मग काय करायचं आहे, हे कुठं जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, करंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इथं आपण म्हणूया करंट अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. अमाऊंट किती आहे बघूया आपण. रामचे आहे इथं लिहूया आपण राम 8,000, कृष्णा 4,000, दोघांची टोटल आली 12,000. 8 आणि 4 12,000 रुपये इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तुम्ही असं लिहू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं ना इंटरेस्ट ऑन कॅपिटल, रामचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कृष्णाचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल तरी पण चालेल, पण आपण करंट अकाउंटचं नाव इथं पोस्ट केलेलं आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया आपण काय दिलेली आहे. 2 इफेक्ट झाले, एक आपण करंट अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. प्रॉफिट अँड बॅलन्स शीटचे इथं येईल लेस 5% डेप्रिशिएशन. फाईव्ह 5% अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची आहे, तर डेप्रिशिएशन
5% अमाऊंट आहे 63,000वर 5% इंटू 5%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले म्हणजे 630 इंटू 5. 5 झिरो जा 0, 5 3 जा 15, 5 6 जा 30 प्लस 1 31. तर 3000 किती अमाऊंट आली बघा 3150. डेप्रिशिएशन आहे, आपण डेप्रिशिएशन लिहून घेऊया. लेस डेप्रिशिएशन 3150. 3150 मायनस करायचं आहे 63,000मधून डेप्रिशिएशन मायनस करायचं आहे 3150. 0 5 आणि 5 10 0 ह्याच्याला 1 2 8 आणि 2 10 10 0 ह्याच्याला 1 9 3 आणि 1 4 4 आणि 9 9 आणि 1 10 आणि 3 13 म्हणजे 59,850. 59,850. डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट आपल्याला करायचा आहे. डेप्रिशिएशन येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तुम्ही इथं म्हणणार आहात टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 3150. 3150. दोन्हीकडे आपण पोस्टिंग केलेलं आहे, एक ॲसेटला आणि दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया ॲडजस्टमेंट आहे 3000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिसिवेबल. म्हणजे आहेत ते बॅड डेट्स. बॅड डेट्स काय करतो आपण डेटर्समधून लेस करतो. इथं लिहा लेस बॅड डेट्स. बॅलन्स शीटच्या ॲसेटला न्यू आहे ते. ॲडजस्टमेंटमधले नेहमीच न्यू असतात. अमाऊंट आहे 3000. लेस करा 3000 रुपये. 1,73,500मधून 3000 गेले 1,70,500. आता हे बॅड डेट्स कुठं जाणार आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ह्या बॅड डेट्समध्ये ॲड होणार आहेत. ॲड बॅड डेट्स न्यू. न्यू 3000. तर हे ॲड करून खाली घ्या 3,500. हे होते ओल्ड पहिले आणि त्याच्यामधून लेस करायचं आहे RDD. ओल्ड म्हणजे कुठली ट्रायल बॅलन्सला असलेला RDD. तर आपण बघूया ट्रायल बॅलन्सला किती RDD आहे. आपण इथं बघा स्किप केला होता. हा 1000 RDD आहे. हा 1000 RDD आपल्याला काय करायचं आहे इथून लेस करायचं आहे. बाहेर येतील 2500. RDDची पण ॲडजस्टमेंट झाली. लास्ट ॲडजस्टमेंट राहिली प्रीपेड इन्शुरन्स 500. इन्शुरन्समधून लेस करायचं आहे. इन्शुरन्समधून लेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लेस प्रीपेड 500 रुपीज. बाहेर येतील 2000 रुपीज. आणि प्रीपेड म्हटलं की क्रॉस इफेक्ट होतो म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आपण इथं लिहिणार आहोत प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपीज. आता काय करायचं आहे तर आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. त्याचा डिफरन्स प्रॉफिट अँड लॉसला पाठवायचा. प्रॉफिट अँड लॉसचा जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येईल तो करंट अकाउंटला पाठवायचा. करंट अकाउंट क्लोज करायचा. त्याचा डिफरन्स सरळ जातो. अकाउंट ह्या साईडला डिफरन्स आला तर तो ॲसेटला आणि ह्या साईडला डिफरन्स आला तर तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. लक्षात ठेवा अकाउंटवरून बॅलन्स शीटला जेव्हा डिफरन्स जातो तेव्हा सरळ जातो असा वर आणि बॅलन्स शीटवरून अकाउंटला जातो तेव्हा क्रॉस जातो. उलट आहे लक्षात ठेवा. तर आपण ह्याला क्लोज करूया. पहिला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंटची टोटल करूया. कॅल्सीवर करते मी कारण व्हिडिओ लेंदी होईल म्हणून. अमाऊंट आहे 2,08,000. क्रेडिटची आपण पहिली करूया. 2,08,000 प्लस 38,000. अमाऊंट आहे डेबिटची क्रेडिटची अमाऊंट आहे. क्रेडिटची अमाऊंट आहे 2,46,000. डेबिटची बघूया आपण किती येते 36,000 प्लस 1,00,000 प्लस 1,760.
टोटल आहे 1,37,760. या दोघांचं मायनस करूया, किती येतं आहे बघू. मायनस 2,46,000 1,08,240. तर बघा, ही डेबिटची टोटल होती, क्रेडिटची कमी कुठं पडली, डेबिटला कमी पडली, म्हणून ह्याला म्हणायचं आहे ग्रॉस प्रॉफिट, GP, ग्रॉस प्रॉफिट. तर ही अमाऊंट आहे ग्रॉस प्रॉफिटची. आपण इथं पुट करूया. जी मोठी साईड आहे, मोठी अमाऊंट आहे ती दोन्ही साईडला लिहू. 2,46,000 तीच अमाऊंट आपण इथं लिहिणार आहोत, 2,46,000. डिफरन्सला म्हणणार आहोत टू ग्रॉस प्रॉफिट, CD. अमाऊंट आहे 1,08,240. ही अमाऊंट ग्रॉस प्रॉफिट इथं 2 लिहिलं, ह्या साईडला येईल बाय ग्रॉस प्रॉफिट, BD, ब्रॉडडाऊन 1,08,240. आता आपल्याला ह्याची टोटल करायची आहे आणि हा प्रॉफिट इक्वली वाटायचा आहे. 1:1 मध्ये प्रॉफिट आला तर लॉस आला तरी पण. तर आपण टोटल करूया त्याची. 108,240 प्लस 450 टोटल आली. क्रेडिट साईडची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची टोटल आहे 1,08,690. आता आपण डेबिटची करू. डेबिटची किती येते बघू. 2,800 प्लस 3,000 प्लस 2,000 प्लस 2,500 प्लस 6,000 प्लस 6,240 प्लस 12,000 प्लस 3,150. टोटल आली आपली. मायनस करायचे आहे 37,690. या दोघांचं मायनस करायचं. 0,0,0,1,7 71,000 हा आला आपला नेट प्रॉफिट, कारण डेबिटची टोटल कमी आहे म्हणून. तर मग आपण काय करणार आहोत, क्रेडिटची टोटल जास्त आहे 1,08,690. 1,08,690. दोन्हीकडे पण टोटल लिहिली. जो डिफरन्स आला, कमी पडले कुठं, तर डेबिट साईडला कमी पडले, म्हणून याला म्हणणार आहोत आपण नेट प्रॉफिट, CD. राम कृष्ण या दोघांना इक्वली वाटायचं आहे. किती आला, 71,000. 1:1 मध्ये 71,000 इंटू 1/2. 1 + 1 2, म्हणून 1/2. 2ने ह्याला डिवाइड करूया आपण. 71,000 डिवाइड बाय 2, 35,500. त्याच्यानंतर दोघांना पण तेवढाच येणार आहे. 1/2 म्हणजे येणार आहे 35,500. हा आहे तुमचा NP म्हणजे नेट प्रॉफिट. डेबिट साईड कमी होती, ही छोटी आहे म्हणून आपण नेट प्रॉफिट म्हटलं. ही जर मोठी असते तर नेट लॉस असता. तर तुमच्या हे लक्षात येत असेल असं वाटतंय मला. 35,500 35,500 दोघांची टोटल आहे 71,000. आता आपल्याला हा जो प्रॉफिट आहे तो कुठं ट्रान्सफर करायचा आहे, तर करंट अकाउंटला. आता इथं डेबिटला आला आहे, मग आपला कुठं जाणार आहे, क्रेडिट साईडला, करंट अकाउंटच्या क्रेडिटला. इथं लिहायचं बाय नेट प्रॉफिट. ह्याचं आहे 35,500. दोघांचा पण इक्वल आहे 35,500. आता आपल्याला ह्याची टोटल करायची आहे. मला वाटतं ह्या साईडला कमी पडणार आहे, ह्या साईडची टोटल जास्त आहे, त्याला आपण डबल अंडरलाईन करू. ह्या साईडची टोटल करू आपण. 35,500 प्लस 4,000 प्लस 6,240
एवढी टोटल आहे त्याची 45,740. तीच इथं लिहायची आहे कृष्णाच्या कॉलममध्ये 45,740 आणि डेबिटचे आहेत 4,000 ते मायनस करायचे ह्याच्या टोटलमधून. क्रेडिटची जास्त आहे त्याच्यातून हे 4,000 मायनस करा. क्रेडिट डेबिट साईड मायनस केली, डिफरन्स आला त्याला म्हणायचं आहे टू बॅलन्स सी डी 41,740. आता आपण रामची करूया. रामच्या क्रेडिटला आहेत 8,000 प्लस 6,000 प्लस 8,000 प्लस 35,500. टोटल आहे 57,500. इथं येईल 57,500. इथं बॅलन्स इथं काहीच नाही डेबिटला, त्यामुळे आपण मायनस काही करू शकत नाही, म्हणून 57,500. आता हे कुठं जाणार आहे बघा. हा जो डिफरन्स आला तो सरळ म्हणजे कुठं जाणार आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर आपण इथं लायबिलिटीला लिहिणार आहोत करंट अकाउंट. पहिला आहे राम आणि नंतर आहे कृष्णा. रामचा आहे 57,000. डायरेक्ट बाहेर लिहिलं तरी चालेल, आत लिहिलं तरी चालेल. 57,500 आणि ह्याचा आहे 41,740. दोघांची टोटल करू आपण. 57,500 प्लस 41,740. टोटल आली 99,240. आता आपल्याला बघायचं आहे लायबिलिटीची टोटल करायची आहे बॅलन्स शीटची दोन्ही साईडची. 99,240 बरोबर आलेलं आहे. आता आपण ॲड करू ह्याच्यात. प्लस 21,000 प्लस 41,800 प्लस 2,40,000. टोटल आलेली आहे त्याची 4,02,040. आता आपण ॲसेटची करूया. 1,70,500 प्लस 47,000 प्लस 25,000 प्लस 59,850 प्लस 10,500 प्लस 35,240 प्लस 15,450 15,450. त्याच्यानंतर आहे 38,000. त्याच्यानंतर आहे 500. टोटल इज करेक्ट. टोटल आलेली आहे 4,02,040. ही झाली आपली बॅलन्स शीटची टोटल. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणता लेसनचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.